मित्रांनो मित्रांनो अवकाळी पावसाचा फटका सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यात कांदा पिकाला बसलेला आहे. मित्रांनो, कृषी विभागाने प्राथमिक अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. या अहवालामधून धक्कादायक बाब ही समोर येत आहे, ती म्हणजे कांदा पिकाचं मोठं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे. 2 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 154 गावामधील तब्बल 30,053 शेतकऱ्यांच्या सुमारे 22,027 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. यापूर्वीही मार्च महिन्यात 18 मार्च रोजी 270 हेक्टर तर 29 मार्च रोजी 482 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून उभ्या पिकासह काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे. विशेषतः सटाणा तालुक्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक कहर केला असून मोठ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत व पंचनाम्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा आणि डाळिंब या पिकाला बसला आहे. 18,119 हेक्टरवरील कांदा पिके बाधित झाली असून 1,858 हेक्टरवरील डाळिंब फळबागाचे नुकसान झाले आहे. गारपीट व पावसामुळे कांद्याची गुणवत्ता घसरेल, साठवणुकीवरही याचा परिणाम होणार आहे. मित्रांनो, पीकनिहाय नुकसानीचे आकडे आपण नाशिक जिल्ह्यातील पाहूयात. आकडे हेक्टरमधील आहेत. कांदा पिकाचे नुकसान आहे 18,119 हेक्टरमध्ये नुकसान आहे, तर डाळिंबाचं 1,858 हेक्टरवर नुकसान आहे. गहू 1,335 हेक्टरवर बाधित झालेला आहे, तर मका पिकाचं 267 हेक्टरचं नुकसान आहे. भाजीपाल्याचं 119 हेक्टर, द्राक्षाचं 136 हेक्टर, तर इतर लहान पिके 36 हेक्टरवरील बाधित ही झालेली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. मदतीसाठी त्वरित पंचनामे करण्यात येत आहेत. प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठवला असून अंतिम अहवाल 2 ते 3 दिवसात पाठवण्यात येईल, अशी माहिती रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिली आहे. तर मित्रांनो, पुढील 3 दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट हा कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकाचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.